मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. आपण जो डेटा ट्रॅक करणार आहे ना, तो करणार आहे आता 6 तारखेच्या मार्केटसाठी. रिझन असं की आता सॅटर्डे संडे मार्केट 2 दिवस ऑफ असेल आणि आजचा जो फ्रायडे होता, हा फ्रायडेच्या दिवशी नक्की मार्केटमध्ये झालंय काय हे आपल्याला समजणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके. सो दिवसभर कशा पद्धतीचं काम झालंय ते आपण बघायचं आपल्याला. डेटावरती कसं दिसतंय ते आपण चेकआउट करू आणि काय इम्पॉर्टन्स आहे लॉंग टर्मच्या डायरेक्शनसाठी ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, 2 तारखेच्या कम्पेअरमध्ये मार्केट जे आहे आज वरती ओपन जाण्याचा प्रयत्न झाला आणि वरच्या लेवलपासून एक चांगल्या पद्धतीची एक सेलिंग त्या ठिकाणी आलेली आहे, ऑलमोस्ट 80-90 पॉईंटची. ओके. सो ही फार मेजर सेलिंग तुम्हाला वाटत नसली तरी ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, याला सेलिंग न म्हणता याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणूया. ओके. बरेच दिवस झालं लोक त्या ठिकाणी शॉर्ट होते, सॉरी शॉर्ट म्हणण्यापेक्षा रिटेलर जो आहे तो अशा पद्धतीने वरती वरती घेऊन गेला होता आणि हे जे 200-400 पॉईंटची जी रॅली आली आहे खालच्या पॉईंट पासून, तर ह्या 400 पॉईंटच्या रॅलीचं एक थोडंसं नॉमिनल एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळाले. ओके. सो दिवसभरात आपल्याला चेंजेस जे झाले ते फक्त आणि फक्त 50-60 हजाराचे चेंजेस झालेले आहेत पॉझिटिव्ह साईडला रिटेलरकडून. ओके. याचा अर्थ जी प्रॉफिट बुकिंग आलेली आहे ती अशी प्रॉम्प्ट एकदम नेक्स्ट लेवल प्रॉफिट बुकिंग नाहीये, तर जस्ट एक नॉमिनल काय म्हणूया आपण वीकेंडची प्रॉफिट बुकिंग ऍक्टिव्हिटी असं समजूया. तर हे आपल्याला वीक्सवर दिसेल. वीक्स जो आहे तो वीक्स थोडासा कूल डाऊन होताना दिसतोय आपल्याला. ठीक आहे. वीक्स झालेला आहे कूल डाऊन. ठीक आहे. वीक्स कूल डाऊन झाल्यामुळे काय झालंय, जी वॉलेटिलिटी ती नेक्स्ट लेवल वॉलेटिलिटी आपल्याला पाहिजे असते, ती वॉलेटिलिटी झाली कमी आहे. तर मग जे बायर्स आहेत ते बायर्स एकदम फक्त आणि फक्त त्या ठिकाणी बाय सेल करून त्या ठिकाणी लॉस करण्याचा प्रयत्न करत असतील. ठीक आहे. तर विक्स पुन्हा एकदा एका कम्फर्टेबल लेवलला 11च्या 11:30च्या आसपास त्या ठिकाणी आलेला आहे. तर हा एकदम वन ऑफ द लोएस्ट विक्स आहे. तर त्यामुळे एक असं ज्या पद्धतीचं मार्केट मुवमेंट एकदम फास्ट रॅपिड ती आपल्याला बघायला भेटत नाहीये आणि त्यामुळे बायर झालेला आहे परेशान आणि त्याला बाय करू की सेल करू, बाय केलं तरी लॉस, सेल केलं तरी लॉस, अशा पद्धतीने जी मोठी मुवमेंट अपेक्षित असते ती नाहीये. तर आता इथे बघा, आपण बघितलं जर वरच्या लेवल पासून अशा पद्धतीचे एक नॉमिनल एकदम रुटीन साइडवेज अशा पद्धतीची प्रॉफिट बुकिंग त्या ठिकाणी झालेली आहे. ओके. सो अगेन ओव्हरऑल डायरेक्शन जी आहे ती निगेटिव्ह आहे. ठीक आहे. अजूनही कुठल्याही लॉंग पद्धतीचं काम झालेलं नाहीये. अल्दो मार्केट 24,200च्या वरती त्या ठिकाणी क्लोज झालेलं आहे आणि फार चांगल्या पद्धतीचं जो लेवल आहे 24,000 अशी रिटेलरची जी लेवल आहे, कदाचित 24,200 सुद्धा असू शकते, 23 त्या ठिकाणी 800 सुद्धा असू शकते. तर ह्या ज्या लेवल्स आहेत अशा कुठल्याही लेवल्स अस्तित्वात नसतात. हे जे असतं ते त्यावेळीच्या पर्टिक्युलर कंडिशनवरती डिपेंड आहे की बायर ॲग्रेसिव्ह आहे की सेलर ॲग्रेसिव्ह आहे. पण आता तुम्ही बघाल तर दोन्ही ॲग्रेसिव्ह नाहीये, कारण वीक झालेला आहे कूल डाऊन. ठीक आहे. तर डेटा आपण बघितला, डायरेक्शन आपण बघितली. तर आता याचं इंटरप्रिटेशन काय मंडेसाठी. ओके. मंडेसाठी पुन्हा एकदा असंच साईडवेज राहील. ओके. साईडवेज राहील. बायस दोन्ही साईडचा असेल. दोन्ही साईडला डायरेक्शन देण्याचा प्रयत्न करेल. मोर ऑर लेस आता थोडंसं एक्सपायरी आहे. एक्सपायरीच्या दिवशी काय डेव्हलपमेंट होतात ओव्हरनाईट सॅटर्डे संडे ते बघणं आपल्याला गरजेचं आहे. जर त्या डेव्हलपमेंट पॉझिटिव्ह आहेत तर मार्केट थोडंसं वरच्या साईडला साईडवेज पद्धतीने राहू शकतं. मोठे प्लेयर हळूहळू त्या पोझिशन्स अनवाइंड करून नेक्स्ट एक्सपायरी जाण्याची तयारी करू शकतात. ओके. तर अशा हिशोबाने मार्केटसाठी आत्ता जो करंट सपोर्ट जो आहे तो टेक्निकली नाही, ठीक आहे, डेटा वाईज तो आता 24,000च्या आसपास येतोय. याचा अर्थ लॉंग झालोय असा नाहीये. ठीक आहे. कारण ह्या ज्या लेवल्स असतात या मेजॉरिटी ऑफ लेवल्स काही डायरेक्शन नसेल, काही मोठी ऍक्टिव्हिटी नसेल मार्केटमध्ये, तर अशा वेळी हे जे सपोर्ट्स आहेत ते त्या ठिकाणी होल्ड होण्याचा प्रयत्न होतो. ओके. तर तो का होतो? पार्टिसिपेशन मिसिंग असल्यामुळे होतो, ना की त्या ठिकाणी कुठला टेक्निकल सपोर्ट आहे म्हणून तो सपोर्ट हे होण्याचा प्रयत्न होतो. आणि नॅचरल डायरेक्शन आहे रिटेलरची ती आहे पॉझिटिव्ह साईडची. ठीक आहे. ही पॉझिटिव्ह साईडची डायरेक्शन
कदाचित मंडेला पण असू शकते. तर आपला इंटरप्रिटेशन आहे पॉझिटिव्ह. ओव्हरऑल लाँग टर्मसाठी पॉझिटिव्ह झालंय का? तर नो. अजूनही डेटा निगेटिव्ह साईडलाच आहे. हा डेटा जोपर्यंत 3,00,000च्या आसपास जात नाही, तोपर्यंत आपण कुठल्याही अँगलनी लाँग पोझिशन घेण्याचा प्रयत्न. जे मॅजिक एकदम जे वार्षिक 18-20% मार्केट वाढतं, ते जर बघायचंय ना तुम्हाला, तर थोडंसं थांबावं लागेल आणि याच्यातल्या 2-4% मूव्ह मिस जरी झाला ना, तर डोंट वरी. पुढची जी 10-20% रॅली ती आपण हक्काने घेऊ. सो अशा पद्धतीचा डेटा आहे. उद्या परवा सुट्टी आहे. अर्ली एनालिसिस मी करून टाकतोय तुम्हाला. ते तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्ही या ॲपवरती. ॲपच्या डिटेल्स ऑलरेडी दिलेल्या आहेत मी. त्या ॲपमध्ये अशा पद्धतीची जर्नी तुम्हाला बघायला भेटेल. रोज एक शेअर अशा पद्धतीचं तुम्हाला मी सांगेल, की महिन्याभराचे जे जर्नीज आहेत, त्या कशा पद्धतीने होत आहेत. 18-18, 20-20% ची जी रॅली आहे, ती कशी होते. एजिस टेक्नॉलॉजी काल पण दाखवला होता. आज पण बघा. आज सुद्धा 6% वरती गणित त्या ठिकाणी झालेलं आहे. तर मित्रांनो हे कसं होतं? हे होतं एका प्रोसेसनी आणि ही प्रोसेस आहे लाँग टर्म शेअरची प्रोसेस. तर 27% ची रॅली आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. तर एजिस टेक्नॉलॉजीजमध्ये सुद्धा फार चांगली रॅली 700-750च्या लेवलला आपण पकडलेलं आहे. 1 मंथची रॅली फार चांगल्या पद्धतीची त्या ठिकाणी बघायला मिळते. त्याच्याबरोबर अजून बरेचसे शेअर्स आहेत. हिमाद्री स्पेशालिटीज केमिकल, तो शेअर फार वरती गेलेला आहे. एसकेएम एग्स 20% ची रॅली आत्ता हार्डली काही 2-4 दिवसामध्ये आपल्याला तो देतोय. ओके. तर एसकेएम एग्स प्रोडक्ट 5 दिवसांची जरी रॅली बघितली तुम्ही, तर ती रॅली आहे 16%ची. ठीक आहे. तर हे कसं होतं, काय होतं, हे समजून घ्यायचं असेल तर ॲपवरती या. बरेचसे शेअर्स आणि त्याची माहिती, त्याची लॉजिक तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. ते समजून घ्या. ठीक आहे. असंच व्हिडिओसाठी, एनालिसिससाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन-नवीन व्हिडिओज येतील त्याच्यासाठी बेल आयकॉन ओपन करा. ठीक आहे. थँक थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये.